राजुरा शहरातील सोनियानगर भागात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर विभाग यांच्याकडून सर्वे क्रमांक 139, 23, 24 आणि 25 या ठिकाणी शासकीय म्हाडा कॉलनीतील वसाहत निर्माण केली. त्या ठिकाणी असलेल्या जागेवर सभागृह आहे. तिथे खुलेआम दिवसा देह व्यापार सुरू असल्यानं या कॉलनीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या विरोधात कॉलनीमधील महिला व पुरुषांनी राजुरा पोलीस स्टेशन इथं तक्रार करत या देह व्यापारावर बंदी आणून कारवाई करण्याची मागणी केली. शहराच्या मध्यभागी असलेल्या जागेवर म्हाडा कॉलनी निर्माण झाल्याने अनेकांनी या ठिकाणी जागा विकत घेतली. जागेच्या मधात खुली जागा असल्यानं त्या ठिकाणी सभागृहाची निर्मिती करण्यात आली. सभागृहाला सुरक्षा भिंतीचं संरक्षण देण्यात आलं. सदर सभागृह कॉलनीमधील समुदायाकडे देखभाल करण्यासाठी देणं आवश्यक होतं, मात्र तसं न करता कॉलनी बाहेरील अज्ञात व्यक्तीकडे या सभागृहाच्या चाव्या दिल्यानं त्यांचा सभागृहाकडे लक्ष नसल्यानं देह व्यापाराला चालना मिळाली. या ठिकाणी असलेली बोरवेल मोटर चोरीला गेली असून मीटर, लोखंडी बेंचेस गहाळ झाले आहेत. ज्यांच्याकडे सभागृहाच्या चाव्या आहेत तोच व्यक्तीकडून तर देह व्यापार सुरू नाही ना, असा प्रश्न कॉलनीतील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. या ठिकाणी दारू, सिगारेट, गांजा सर्रासपणे सुरू असल्यानं कॉलनीमधील लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहे. या अवैध धंद्यावर आळा घालण्याची मागणी म्हाडा कॉलनीवासियांनी केली आहे.